मध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने आले। सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी राष्ट्रवादी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे। दळवींनी अनिकेत तटकरेंचा सरोगसी बाळ म्हणून उल्लेख केला। त्याआधी कर्जतमध्ये अनिकेत तटकरेंनी आमदार दळवींवर टीका केली होती। त्या टीकेला दळवींनी प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीत राजकीय वाद पेटण्याची चिन्हे। थेटपणाने वारंवार तटकरे साहेबांवर ते टीका करतात। खरं तर त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्यांच्या असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती वेळा तटकरे साहेबांकडे आल्या आणि किती वेळा काय काय गोष्टी झाल्या। आता सुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याकरता हेच महाभाग तटकरे साहेबांच्याकडे 2-2, 3-3 वेळा दिल्लीपासून फेऱ्या मारून आले। त्यावेळेस तटकरे साहेबांचा हे दिसला नाही आणि आजच त्यांना या गोष्टी दिसतात। त्याच्यामुळे महेंद्र दळवींनी उगाच आणाभाका मारू नये। जे त्याने आता वक्तव्य केलं मी थोडंसं जस्ट बघितलं त्यांना तिथे खरं त्यांचा राजकीय जन्म झालाच नसता। मुळात कोकणवासियांनी किंबहुना आमच्या भरतशेठ असतील, महेंद्र थोरवे असतील, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे शिंदेसाहेब असतील, यांनी खरं तर त्याला दुजोरा दिला। फॉर्म काढला नसता तर लढाई होऊन आम्ही नक्की जिंकलो असतो। म्हणून बघायला सांगितलं की सरोगसी बाल जन्माला आलं आहे, त्याने आमच्याविषयी आखले तारे तोडूच नये आणि विशेषतः तटकरे फॅमिलीनी राजकीय परिभाषा करू नये। धाराशिवमध्ये मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। भाजपा